मित्रांनो, शाळा म्हटली की आपल्याला आठवते ती धमाल, मस्ती, टाइमपास आणि अभ्यास. पण ही झाली आपल्या शाळेची गोष्ट. आपल्या शाळा पूर्वी कशा होत्या हे माहिती आहे तुम्हाला? म्हणजे आपल्या आधीच्या पिढीची, आपल्या आईची, बाबांची शाळा नाही ना? हाच अनुभव आपल्याला पुन्हा मिळवून देण्यासाठी दिग्दर्शक आर विराज यांचा नवीन सिनेमा बाबांची शाळा लवकरच आपल्या भेटीला येतोय. या सिनेमामध्ये सयाजी शिंदे, ऐश्वर्या नारकर, शशांक शेंडे, उदय टिकेकर, आरती मोरे, उषा नाईक अशी तगडी स्टार कास्ट आहे. सिनेमाचं नाव जरी बाबांची शाळा असं असलं तरी बघताना सिनेमा थोडा वेगळाच वाटतो. नुकतीच या सिनेमाची पहिली झलक रिलीज झाली आहे. चला तर बघूया कशी आहे ही असा हा वेगळ्या धाटणीचा आणि कलाकारांची फौज असलेला सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे. मित्रांनो, सत्य घटना आणि समाजाला आरसा दाखवणारे सिनेमे करणारे बरेच धाडसी दिग्दर्शक आहेत आणि असं धाडस कोणत्याही कमर्शियल आस्पेक्ट शिवाय पहिल्यांदाच सिनेमात दाखवणारे सुद्धा आहेत. पण पहिली फिल्म झाल्यानंतर असे धाडसी दिग्दर्शक इंडस्ट्रीच्या पडद्यावरून गायब सुद्धा होतात. आपल्या पहिल्याच सिनेमातून ऑस्कर नॉमिनेशन घेणाऱ्या परेश मोकाशींबद्दल सुद्धा लोकांना असंच वाटलं होतं. पण परेश मोकाशी पुन्हा एकदा आपल्या दमदार एंट्रीसाठी सज्ज आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी या ब्लॉकबस्टर सिनेमाची परेश मोकाशी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं आणि चित्रपट सृष्टीचं पहिलं पाऊल कसं पडलं याचं चित्रण त्यांनी पडद्यावर उभं केलं. या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमाच्या घसघशीत यशाची पावती ही सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन मिळवून देण्यातच होती. आणि हा धाडसी प्रयोग करणारे परेश मोकाशी हे मराठी सिनेसृष्टीतल्या मोठ्या दिग्दर्शकांच्या यादीत पोहोचले. पण हा सिनेमा झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या चित्रपटाची चाहूल सुद्धा लोकांना लागली नाही आणि एक एवढा मोठा ब्लॉकबस्टर देणारे परेश मोकाशी कुठे गेले असा प्रश्न बरेच जणांना पडला. पण पिक्चर अभी बाकी है असं म्हणत परेश मोकाशी पुन्हा एकदा आपल्या समोर यायला सज्ज झाले. आपला आगामी सिनेमा एलिझाबेथ एकादशी हा घेऊन. आंब्याची कोय पेरली तर काय येईल? बाभळीच्या बिया पेरल्या तर काय उगवल? मून चांगलाच पेरावं तर चांगलंच उगवल, नाही का? सायन्सचा तर पुरावाच है. बीज बोए बबूल के आम कहाँ से आए? किती वेळा अभ्यास केला, कंटाळा आला. शहाणं माझं बाळ. आता माझी पाळी आहे. असू दे रे. बाळांची जोडी 25 ला जमेल ना तुला? मला गणितात 100 पैकी 42 मार्क. मी काय केलं? शिव्या किती देतोस? कोणची? फुकणीच्या. आता फुकणीच्या मध्ये काय शिव्या आहे का? ती फुकणी नसती का चुलीची? दर साया. काय मग आहे ना एकदम हटके नाव? वेल, परेश मोकाशींचा सिनेमा त्यामुळे नो डाऊट तो हटकेच असणार. साडेमाडे 3, टाइमपास, फॅन्ड्री, लय भारी आणि नुकताच प्रदर्शित झालेला समृद्धी पोरे दिग्दर्शित डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो अशा यशस्वी सिनेमांची निर्मिती करणारे SL विजन यासोबतच मयसभा प्रोडक्शन या 2 निर्मिती संस्थांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आता नावातला हटकेपणा हा विषयात जरी असला तरी सिनेमाचा नक्की विषय काय याची चर्चा सुरू आहे. पण यामुळे सिनेमा पाहण्याची उत्सुकता मात्र वाढते. प्रेक्षकांना यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाहीये, कारण हा सिनेमा येत्या 14 नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनाच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जप्ती तर करावीच लागेल. 12शी पर्यंत पेपर करत नाही. 5000 भरा आणि मशीन द्या. कुणाकडे मागायचे ग आता? दुकान टाकू वरी. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. ते स्वयंपाकाचं दिवसाचे 500 ना? पितळाची भांडी वापरतच नाही आपण. त्याचे 400-500 येतील. काका द्याने 500 सांगितलं तो. देतो बाळा, काय गडबड आहे? झाले 3000. 2000 कमीच पडते. एलिझाबेथ काढावीच लागणार. आई नको ना. आता पैसे कुठून आणणार? या कल्पाला करूया किडनॅप. याचा बाप दिल 2000 रुपये. मी हो का? हा गिर्या, तुझा बाप 2 रुपयाचा दिल का? मी पैसे आणलेत दुकान टाकायला. दगड दगड सूर्य दगड. गरम चहा, गरम चहा. गरम पावडे, गरम पावडे.
एलिझाबेथ म्हणजे काय? ती इंग्लंडची राणी होती. नाही नाही, त्याचा अर्थ काय? टिकाऊ. टिकाऊ? ती राणी खूप वर्ष टिकली ना, ही पण टिकेल. माऊली बांगड्या घ्या, बांगड्या घ्या. मित्रांनो, वेळेअभावी आपल्या फिल्मी गप्पांना इथेच आवर घालावा लागणार आहे. पण अजून बरेच किस्से बाकी आहेत, ते सांगायला मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे पुढच्या आठवड्यात. तोवर मायबोली पहा आणि मस्त रहा.